काय झालं? का फिरतोस असा? कशाच्या टेन्शन मध्ये आहेस तू? काय सांगू तुला आई? सांग ना, काय झालं? मला नाही सांगणार तर कुणाला सांगणार? जा, नाही तर बायकोला सांग. तुमच्या दोघीने सांगून काही उपयोग पडणार नाही. मग राहिलं, नको सांगूस. पण सांगितलं तर काय बिघडणार नाही तुझं. हो हो सांगतो. हा सांग. मला गाडी घ्यायची. गाडी? हो गाडी. घे ना मग. पण तेवढे पैसे नाहीत ना. पैसे किती लागतात? 55,000. अरे बापरे. मग असं कर ना, सासरच्याकडून घे ना. सासरा नाही देणार. कसा नाही देणार? तू माझं ऐकणार असशील तर तुला एक सल्ला देते. सांग सांग. एक काम कर, बायकोला हाताखाली धर आणि सासरच्याकडून पैसा घे. सासरा कशासाठी असतोय? जो जावायच्या मदतीला धावून येतो तोच खरा सासरा. जाय, बायकोला विचार. हे मी काय म्हणतो, काय आपल्याला गाडी घ्यायची. मग? मग सांग ना तुझ्या बाला. आता गाडीसाठी पैसे पाहिजे. ऐकलं की मी सगळं. मग सांग ना तुझ्या बाला, हंगामावर वापस करू आपण. तुम्ही बुडवणार पण नाही आणि देणार पण नाही. लग्नासाठी घेतलेलं कर्ज अजून फिटलं नाही त्यांचं. सावकार घरात येऊन बोमा मारतोय. अन्न खोबरं बरोबर झालंय त्यांना. आणि तुमचं पुन्हा नाही मागणार मी. बघ आपण वापस करू. ते काही नाही, मी मागणार नाही आणि मी बोलणार सुद्धा नाही. जेवायला वाटते मी, जेवण करून घ्या. ते तूच जेव. पोरींनो, चला बाहेरचं खेळायला. दुसरं काय? मग काय म्हणाली ती? नाही म्हणाली ती. वाटलंच होतं. ही पांढऱ्या पायाची अवदसा घरात आल्यापासून काय बी चांगलं होईना. किती अडचणीत जगावं माणसानं, नुसत्या अडचणीवर अडचणी. बघ, तू ऐकणार असशील तर एक सांगते तुला. सांग ना. या पांढऱ्या पायाच्या अवदशेला शेतात नेऊन चांगला काटा काढ आणि मग एखाद्या चांगल्या श्रीमंत घरातल्या पोरीसोबत तुझं लग्न लावून देते. मग हुंड्यात जे घ्यायचं की, मग गाडी का घ्यायना. अगं हुंडा घेणं देणं कायद्यानं गुन्हा आहे. हुंडा घेणं देणं कायद्यानं जरी गुन्हा असला तरी हुंडा देण्या घेण्याची पाऊलवाट कधीच संपणार नाही. जाय, लाग कामाला. ए, हा? चल आपल्या शेतात जायचं. आज अचानक कसं? शेताची आठवण झालीये. हो ना, कामं पडलेले आहेत तसेच शेतात. चल लवकर. बरं चला. क्षणिक सुखासाठी आपल्या होतो कुणी नीती भ्रष्ट, कुणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट. देह करी जे जे काही, देह करी जे जे काही, आत्मा भोगितो नंतर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर.
ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो. आजी आजी सांग ना कधी येते आई? आजी आजी सांग ना गं, कुठे आहे मामी? तुझी आई आणि तुझी लाडकी मामी आता लई लांब गेली, नाही यायची. लांब कुठं गेली? मला पण जायची आईकडं. तुझी आई गेली देवबाप्पाच्या घरी. देवबाप्पाच्या घरी म्हणजे मंदिरात गेली? मग आम्ही पण जातो तिकडे. चल ग. ए थांबा, कुठं चाललं? सांग ना कुठे आहे देवबाप्पाचं घर? मला आईकडे जायचंय. आता तुझी आई नाही यायची, आता तुझ्यासाठी मी नवी आई आणणार आहे. नाही, सांग ना कुठे आहे देवबाप्पाचं घर? मला आईकडे जायचंय. देवबाप्पाचं घर त्या तिकडे आहे देवबाप्पाचं घर. बाबा बाबा, आई कुठे गेली? आई सोबत नाही आली. मामा मामा, मामी कुठे? काय रे बाळ, काम झालं ना व्यवस्थित? सगळं व्यवस्थित झालं ना? आई कुठे गेली? मामी आलीस का? तू काय करतोस हे? तुला कशासाठी पाठवलं होतं मी आणि काय करतो हे? लक्ष्मीची हत्या नाही, लक्ष्मीची पूजा करावं लागेल. थांबा, दे माझ्याकडे. लेकी मला माफ कर, माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली ग. खूप मोठा अपराध घडला माझ्याकडून.